हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी घेतली मंत्री उदय सामंतांची भेट. येत्या 8 दिवसात धंगेकर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. तर धंगेकरांचं व्हॉट्सअॅप स्टेटसही कमालीचं चर्चेत. सुरेश धस यांच्या विरोधात परळीमध्ये मुंडे समर्थक आक्रमक. काळे झेंडे दाखवून सुरेश धसांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी. तर सिरसाळा गावातही धसांना काळे झेंडे दाखवले. तुरुंगामध्ये कराड आणि त्याच्या माणसांना VIP ट्रीटमेंट. तुरुंगात कराडला मटण पुरवलं जातंय, सुरेश धस यांचा आरोप. असली नकलीवरनं अमित शहांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना डिवचलं. असली शिवसेना आणि असली राष्ट्रवादी कोण हे जनतेनंच सांगितलं, शहांचा टोला. पुण्यामध्ये कर्नाटक विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आंदोलन. कर्नाटकच्या बसला फासलं काळं. कर्नाटकात कन्नडिगांच्या मुजोरीनंतर वातावरण तापलं. छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श सेकंडरी स्कूलमध्ये सामूहिक कॉपी. जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं प्रकरण उघड. तर यवतमाळमध्ये केंद्र संचालकांकडूनच कॉपी मुक्त अभियानाला सुरुंग. कोंढव्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची गुंडागर्दी. विनाकारण दुकानातल्या साहित्याची नासधूस. रात्री उशिरापर्यंत दुकान उघडं ठेवलं जातं म्हणून दुकान कायमचं बंद ठेवण्याची पोलिसांची धमकी. छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांची ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती. चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखवल्याचा गडोजी शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप. तर माफी मागत उतेकरांचं स्पष्टीकरण. नाशिकमधील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित. 8 दिवसात अनधिकृत बांधकामावरती महापालिका कारवाई करणार असं आश्वासन. आमदार देवयानी फरांदेंची माहिती. तुळजाभवानी मंदिरातील गाभारा आणि शिखर नव्यानं बांधणार. भाजप आमदार राणा पाटलांची माहिती. शिखराच्या ओझ्यामुळेच मंदिरातील शिळेला तडे गेल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर. लाहोरमधल्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात पाकिस्तानची फजिती. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताच्या ऐवजी वाजवलं भारताचं राष्ट्रगीत.